नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये मी अनंत सर सर्वांचं स्वागत करतो. बघा, बरेच जण आशा आणि अपेक्षेने आलेले आहेत की अनंत सर आपल्याला आज क्वेश्चन देणार आहेत. तर मी खरोखरच तुम्हाला क्वेश्चन असे देणार आहे की जिथे तुम्हाला 180 पैकी जिथे तुम्हाला 50-60 अशी टक्केवारी येणार आहे, तिथे तुमची 100 ते 120 पर्यंत टक्केवारी जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमचा मी जे पॉईंट सांगणार आहे ते एकही पॉईंट मिस होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100% देणार आहे. तुम्हाला एवढंच करायचं आहे, व्हिडिओला लाईक हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या ऐनवेळी मदत होईल. तर बघा, तर आपण मेन मुद्द्याकडे वळू. तुम्हाला या पद्धतीची एक प्रश्नपत्रिका दिली जाते बघा. अशी कच्च्या कामासाठी पाठीमागे जागा दिली जाते. आपल्याकडे दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत, मॅथची पण आहे आणि सॅटची. आता मी तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दाखवतोय ती मॅथची आहे. ओके, आपल्याकडे बऱ्याच अशा प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच एक मॅथची एक प्रश्नपत्रिका आहे आपल्याकडे. मी सील केलेली आहे, ती सील पॅक होती पण सील त्याचं तोडलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचं जे केंद्र संकेतांक असेल किंवा आसन क्रमांक असेल ते तुम्हाला इथं पाठीमागे छापून आलेलं आहे बघा. त्यालाच आपण सीट नंबर देखील म्हणतात. इथे परीक्षार्थ्यांसाठी काही सूचना दिल्यात, त्या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत बघा. तर आपण पुढे वळूयात. इकडल्या साईडला मराठी आहे आणि इकडल्या साईडला इंग्लिश आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सदर विषयासाठी 90 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. लक्षात ठेवा, सदर प्रश्न म्हणजे प्रत्येक सदर विषयासाठी 90 प्रश्न आहेत. सदर विषयासाठी म्हणजे सगळ्या विषयांसाठी मिळून असे 90 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. म्हणजे मॅथ जी आहे आपली मॅथ, त्याला सुद्धा 90 आहेत. आणि शालेय क्षमता चाचणी किंवा बौद्धिक क्षमता चाचणी आपण म्हणतो, दोन्हीसाठी 90 मार्क्स आहेत. म्हणजे 180 मार्क्सचा तुमचा पेपर होतो. तर आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. प्रश्न कशा पद्धतीने आणि कोणते येऊ शकतात. तर बघा, तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा हे मेन लक्षात घ्या. आता आपल्याला पहिलाच प्रश्न त्याने विचारला बघा. प्रश्न पहिला तुम्हाला दिसत असेल. प्रश्न पहिला 1 ते 3 सूचना दिली त्याच्यासाठी. पुढील प्रश्नात क्रमाने कोणत्या अक्षरांचा गट येईल. बाळांनो, 100% अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मग तुम्हाला थोडंसं अभ्यास करायचा आहे आणि या पद्धतीचा प्रश्न आपल्याला किती सापडतील किंवा किती आपल्याला अभ्यास करता येईल हे तुमच्यावर डिपेंड राहतं की तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न किती सोडवतात. आणि 100% सांगतो, जे मी तुम्हाला आत्ता प्रश्नपत्रिका दाखवते ही प्रश्नपत्रिका NMSची आहे आणि याच्यामध्ये हे प्रश्न आलेले सुद्धा आहेत. आणि मला आशा आहे की जे मी तुम्हाला आता प्रश्न दाखवणार आहे ते 100% तुमच्या परीक्षेच्या ऐनवेळी कामाला येणार आहेत. बघा, जरी तुमचा अभ्यास काही आतापर्यंत झालेला नसेल आणि 15 दिवस किंवा महिना किंवा 2 महिने परीक्षेला राहिले असतील आणि तुम्ही आत्ता तयारीला लागला असाल, तर हा व्हिडिओ खरोखरच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला विचारला आहे, पुढील प्रश्नात क्रमाने कोणत्या अक्षरांचा गट येईल. म्हणजे क्रम हा धडा तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे. बघा, प्रश्न 4 ते 6 साठी सूचना दिली, विसंगत पद शोधा. आता विसंगत पदावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि सर्व प्रश्न तुम्ही लिहून सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रश्न तुम्हाला दिसत असतील या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा प्रश्न 7 ते 9 दिला आहे बघा तुम्हाला. आणि एका साईडला तुम्हाला इंग्लिशमधून सुद्धा प्रश्न दिले. ज्यांना कुणाला मराठीमधून प्रश्न समजत नसेल त्यांना इकडल्या साईडला इंग्लिशमधून सुद्धा प्रश्न दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे तुमची जी शिष्यवृत्तीची परीक्षा होते बघा, त्या शिष्यवृत्तीचा सुद्धा पेपर आपल्याकडे आलेला आहे. लक्षात असू द्या, वर्ग 5वी असेल, हा वर्ग 5वीचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचा आहे. वर्ग 8वीचा सुद्धा आपल्याकडे पेपर आलेला आहे. तर या पद्धतीचे सर्व प्रश्न राहतात. तुम्ही प्रश्न पाहून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणकोणत्या चॅप्टरवरती कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न आलेत हे प्रश्न सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. ही बुद्धिमत्ताचा पेपर आहे बघा आपला. या बुद्धिमत्ताचा अशा पद्धतीचे प्रश्न येतात. सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि सोडवण्याचा देखील प्रयत्न करा. मी सर्व प्रश्न तुम्हाला दाखवतोय. या पद्धतीने मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, प्रश्न 10 ते 12 सूचना दिली आपल्याला. दर प्रश्नासाठी
वेगळी सूचना असते. लक्षात घ्या, सूचना नीट वाचा, प्रश्न काय दिला आहे हे समजून घ्या आणि मगच सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या चौथ्या संख्यामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. म्हणजे इथं समान संबंधावर प्रश्न आलेला आहे बघा. समान संबंधावर दरवर्षी प्रश्न येतो म्हणजे येतो. समान संबंधावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. विसंगत पद, आता डबल आपल्याला इथे विसंगत पद ओळखायचं आहे. विसंगत पद ओळखा म्हणजे 4 पर्यायापैकी एक पर्याय तुमचा काय असतो, वेगळा असतो, तो तुम्हाला शोधायचा असतो. याच्यावर सुद्धा त्यालाच आपण ऑड टर्म्स म्हणतो, ऑड नंबर्स किंवा ऑड टर्म्स. बघा प्रश्न 17 ते 19 साठी सुद्धा सूचना आहेत. बघा पुढील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे, बघा म्हणजे संख्यावर सुद्धा समान संबंध होता आणि आकृत्यांवर देखील समान संबंध आहे. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षात विचारले जातात, म्हणजे जातात 100% या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. बघा इथे पुढं प्रश्न 20 ते 21 साठी सूचना दिली. बघा पुढील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. या पद्धतीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बघा या पद्धतीचे आपण चौकोन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतील. तर पुढे बघू आपण. इथे सुद्धा 22 ते 24 साठी सूचना दिल्यात. इथे प्रश्न आलाय बघा, पुढील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. आता गटात न बसणारी आकृती ओळखा हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि तुम्ही जर 2024, 25 किंवा 26 असो परीक्षेला जात असाल तर हा व्हिडिओ खरोखरच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सांकेतिक भाषेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सांकेतिक भाषावर देखील प्रश्न पडतो म्हणजे पडतो, 100% पडलेला आहे आणि 100% पडणार सुद्धा आहे. पुढे बघा प्रश्न 27 सुद्धा सांकेतिक भाषेवर दिलेला आहे, तुम्हाला दिसत असेल 27 नंबरचा. पुढे 28 आणि 29 साठी सूचना दिल्यात. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. आकृतीतील त्रिकोणांची संख्या म्हणजे त्रिकोण ओळखणे, चौकोन ओळखणे याचा सुद्धा तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे. बघा समान संबंधावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. अजून समान संबंधावर प्रश्न आलेला आहे. बघा पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. पण इथे आपल्याला गेल्या प्रश्नात आपण समान संबंध बघितला, तो होता अंकांवरील, हा आहे अल्फाबेटवरील म्हणजे ABCD वरील. हे सुद्धा लक्षात येणं खूप गरजेचं आहे. पुढील बघा इथे प्रश्न 33 व 34 साठी सूचना आहेत. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे, ते दिलेल्या पर्यायातून शोधा. आता चुकीचे पद ओळखणे सुद्धा तुम्हाला धडा आहे. बघा चॅप्टर आहे, त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करताल मला अशी अपेक्षा आहे. आणि जे मी तुम्हाला हे प्रश्न दाखवतोय याच्यामध्ये खरोखरच प्रश्न हे आलेले आहेत आणि 100% येणार आहेत. याचा तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. चौरसातील संख्या नियम तुम्हाला चॅप्टर आहे, त्याचा अभ्यास करा. वेन आकृतीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. इथे वेन आकृतीवर आधारित सुद्धा प्रश्न आलेले आहेत. या वेन आकृतीचा सुद्धा अभ्यास करा. आणि अशाच याच्या मी तर म्हणेल 100% जे मी तुम्हाला प्रश्न दाखवते, कारण की ही प्रश्नपत्रिकाच आहे. आपल्याकडे दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत, बुद्धिमत्ताची सुद्धा आहे आणि शालेय क्षमता चाचणीची सुद्धा आहे. ही आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टची मेंटल ॲबिलिटी टेस्टचा पेपर आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही लिहून घ्या. पुन्हा ठोकळ्यावर सुद्धा तुम्हाला घनाकृती असेल, ठोकळा असेल, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न लिहून घ्या आणि जेवढे मी चॅप्टर आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेत त्याचा नक्कीच अभ्यास करायला लागा. बघा या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न पडतात. सांकेतिक भाषावर अजून एकदा प्रश्न आलेला आहे. बघा सांकेतिक भाषेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा लयबद्ध मांडणीवर आता प्रश्न आलेला आहे. बघा दिसत असेल तुम्हाला, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अक्षरांच्या किंवा अंकांच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी कोणती अक्षरे किंवा अंक येतील तो अचूक पर्याय निवडा. लयबद्ध मांडणी, बघा लयबद्ध मांडणीवर सुद्धा प्रश्न विचारलेला. आणि मी जे तुम्हाला हे चॅप्टर सांगतोय ते चॅप्टरचा खरोखरच अभ्यास करा. एका महिन्यात जर तुम्ही एवढा अभ्यास केला, मी जे चॅप्टर सांगतोय तुम्हाला 100+ मार्क्स आहेत, ही अनंत सरांची गॅरंटी आहे. पुढे ठोकळा, आताच मी सांगितलं तुम्हाला ठोकळ्याचा अभ्यास करायचा आहे, त्यालाच आपण घन देखील म्हणतो, त्याचासुद्धा अभ्यास करा. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतच असेल. बघा पुढे आपण इकडे ठोकळा
किंवा बुद्धीला चालना देणारे सुद्धा काही प्रश्न इथं विचारले आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील बुद्धीला चालना देणारे सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत. पुढे पुढील प्रश्नात बघा काय विचारला प्रश्न, पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे, दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहा. गटाशी जुळणारा गट ओळखा, गटाशी जुळणारा पर्याय ओळखा किंवा गटाशी जुळणारा संख्या ओळखा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो बघा. गटाशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहा. म्हणजे या गटाशी कोणता पर्याय जुळतो तो आपल्याला लिहायचा आहे. गटाशी जुळणारी संख्या म्हणून तुम्हाला चॅप्टर आहे, तो धडा आहे, तो सुद्धा तुम्ही अभ्यास करा. चौरसातील संख्या कागद घडी घालून उघडणे हा सुद्धा चॅप्टर आहे, त्यासुद्धा चॅप्टरचा चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. स्तंभावरती सुद्धा प्रश्न येतो बघा, हे स्तंभावरती आहे, हे स्तंभ आहे आणि या स्तंभावरती 100% प्रश्न येतो आणि खूपदा विचारलेला सुद्धा आहे बघा. घडी घालून कागद कापणे किंवा उलगडणे याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याचा मला अपेक्षा आहे की तुम्ही याचा भरपूर चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने फायदा घेताल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कच्च्या कामासाठी जागा दिलेली आहे बघा तुम्हाला, कच्च्या कामासाठी जागा, इथेच कच्चे काम करा आणि पेपर एकदम बिनधास्त सोडवा, काही अडचण येणार नाही. ओके, ठोकळ्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कारण की ठोकळ्यावर घनाकृतीवर प्रश्न 100% विचारला जातो. या पद्धतीने तुमचा पेपर होता. दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी या पद्धतीचे काही प्रश्न आहेत बघा तुम्हाला. संख्या नियमावर आपण त्याला संख्या नियम किंवा प्रश्नचिन्हा जागी कोणता पर्याय येईल असा प्रश्नसुद्धा याच्यावर विचारला जातो, विचारलेला आहे. पुढील आकृती दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. म्हणजे अशा पद्धतीच्या आकृत्या दिल्या जातील आणि त्या आकृत्यावर तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न देखील विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. चला, लास्ट आपला प्रश्न दिला बघा मनोऱ्यावर प्रश्न आहे. सोबत दिलेल्या अक्षरांच्या मनोऱ्याचे निरीक्षण करा, त्या खालील दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा. या पद्धतीने मनोऱ्यावर तुम्हाला प्रश्न दिलेले जातात. म्हणजे आपल्याला समान संबंध दिला आहे बघा, मनोऱ्यावर काय दिला आहे, समान संबंध. असा एक मनोरा दिला जाईल, तुम्हाला दिसत असेल तुमच्या पुढे. या पद्धतीने तुम्हाला तुमचा पूर्ण पेपर असेल आणि इकडे कच्च्या कामासाठी पाठीमागे भरपूर अशी जागा दिलेली आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्वांना तुम्हाला ऑल द बेस्ट. सर्व जे विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत त्यांना सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. आणि तुम्ही 100% परीक्षेमध्ये 100पेक्षा 100+ मार्क्स घेताल मला आशा आहे. जाता जाता हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, व्हिडिओला लाईक आणि आपल्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. अनंत सरला कमेंट करा की तुम्हाला कुठेपर्यंत आणि कोणत्या अभ्यासात अडचणीत आहे, मी त्याच्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.